सुरुवात भारी करूया। तर आपण आज चाललेलो आहोत भीमाशंकर। आपण पिंपरी चिंचवडवरून निघालो होतो आणि हा रोड जो आहे जो की राजगुरुनगरवरून आतमध्ये हा चाकसमांड धरण आपण बघू शकता, त्या रूटने चाललेलो आहोत आपण। अप्रॉक्स 100 किलोमीटरचा रोड आहे आणि मला 3-3.5 तास लागले। रोड खूप छोटा आणि खराब आहे। हे आत्ता आपण भीमाशंकर पार्किंग 1ला पोचलेलो आहोत। बघू शकता खूपच गर्दी होती आणि इकडे अराउंड 800 ते 900 गाड्या इकडेच पार्क केल्या होत्या। पोलीस तुम्हाला इथे अडवतात आणि ह्याच्या पुढे तुम्हाला जाऊन नाही देत। इकडून 5 ते 6 किलोमीटर भीमाशंकर आपल्याला जायचं आहे पुढे अजून। हे बघा, हे इको असतात, ते तुम्हाला इकडून या पार्किंग 1 जवळून भीमाशंकरला ड्रॉप करतात। त्याचे काहीतरी चार्जेस असतील। जेवढे तुम्ही लवकर याल तेवढंच चांगलं, कारण का तुम्हाला गाडी आपली देवळाच्या जवळ पार्क करता येईल। तुम्ही बघू शकता हे कितीतरी लोक चालत जाताना आपल्याला दिसत आहेत। हे देवळाचं गेट तुम्ही बघू शकता आणि ह्याच्याच समोर एक पार्किंग आहे आणि अशा मल्टिपल पार्किंग आपल्याला लागत राहतात। सो जेवढे तुम्ही लवकर याल तेवढं तुम्हाला आतमध्ये येते। आणि ही त्या गेटपासून अराउंड 1 किलोमीटर 1 ते 1.5 किलोमीटर आधीपासून ही लाईन लागलेली होती आणि गेटपासून पायऱ्या वगैरेचं काम अंडर कन्स्ट्रक्शन आहे आणि ही पूर्ण लाईन देवळाजवळ गेली होती। जर तुम्ही सिमेंट रोडवरून लाईनमध्ये उभे असाल तर तुम्हाला 7 ते 8 तास लागतात, कारण का हे पायऱ्या लागल्यानंतर इथे लाईन मध्ये ओपन आहे। सो लोक कुठूनही लाईनीमध्ये घुसतात आणि जे बिचारे आधीपासून लाईनीत उभे आहेत त्यांना खूप टाईम लागतो। देवळाच्या मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी टीमने इथे लक्ष दिलं पाहिजे। खूपच गर्दी असल्यामुळे आपण आज मुखदर्शन घेतलेलं आहे। आपण परत एकदा भेट देऊ, तेव्हा आपण सकाळी 3 वगैरे वाजता येऊ, नाहीतर रात्री 8 वगैरे वाजता येऊ, जेणेकरून गर्दी नसेल। हे देवळाच्या गेटसमोर अभयारण्य आहे। तिथे तुम्हाला मुंबई पॉईंट, कोकण कडा असे वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला बघायला भेटू शकतात। जर तुमची जास्त टाईम असेल तर तुम्ही भीमा नदी उद्गम आणि गुप्त भीमाशंकरला जाऊ शकता। एक गाईड करावं लागेल तुम्हाला। चला आता आपण निघालेलो आहोत आणि जाताना आपण मंचरवरून जाणार आहोत आणि हे डिंभे धरण तुम्ही बघू शकता, कसलं भारी वाटतंय। जर तुम्ही भीमाशंकरला जात असाल किंवा अष्टविनायक करत असाल तर या गणपतीचं दर्शन जरूर घ्या, कारण का याशिवाय तुमचे अष्टविनायक पूर्ण होत नाही। हे मंचर जवळ आहे। हा आहे भीमाशंकर रोड आणि इथून पुढे 3 किलोमीटर मंचरच आहे। हायवेपासून 2 किलोमीटर आतमध्ये गणपतीचं देऊळ आहे। जर तुम्ही अष्टविनायकमधील लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती बघितलात तर त्या गणपतीची पाठीची पूजा केली जाते आणि त्या गणपतीची सोंड इकडे प्रकट झालेली आहे। तर आता आपण आलेलो आहोत अर्धपीठ गणपती मंदिराकडे, जे की मंचरच्या जवळच आहे। डोक्यात हेल्मेट उठलेलं आहे। पाठी एक देऊळ आहे आणि आपल्याला इथे वर चढून जायचं। तर चला जाऊ आपण वरती। संपूर्ण देवळाची माहिती इथे दिलेली आहे। व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता।
दर्शनच्या मॅपमध्ये पण आहे बघा, ते दिलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा अर्धपेठ गणपतीबद्दल पहिल्यांदाच माहिती झालं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मस्त सनसेट बघून आपण ह्या ब्लॉगला आता एंड करूया. तर तुम्ही कशी केली तुमच्या वर्षाचा पहिला दिवस नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच.